मेष राशीच्या लोकांनो, पुढील 24 तासात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. पण एक मोठे संकटही तुमच्या जवळ येत आहे, ती तुमची वाट बघत आहे. आज तुम्हाला धनलाभ होणार की नुकसान, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहायचे आणि कोणती खुशखबर तुमची वाट पाहत आहे, हे सर्व शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमची राशी मेष असेल किंवा तुमच्या घरातील कोणाची मेष राशी असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. ग्रहांची स्थिती सांगते की उद्या एक छोटासा निर्णय मोठे नुकसान टाळू शकतो. त्यामुळे व्हिडिओमधील उपाय शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय हनुमान लिहा आणि पाहूया ग्रह तुमच्यासाठी काय संदेश देत आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे आजचे आणि उद्याचे संपूर्ण राशी भविष्य, आर्थिक स्थिती, प्रेम जीवन, करिअर आणि येणाऱ्या संकटाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी आजचा आणि उद्याचा दिवस कसा राहील, कोणती शुभ संधी मिळू शकते, कोणत्या संकटापासून सावध राहावे लागेल, आर्थिक, कौटुंबिक, प्रेम, करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत काय संकेत मिळत आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मेष राशीचे लोक धाडसी, मेहनती, आत्मविश्वासू आणि नेतृत्व गुण असलेले असतात. कोणत्याही कामात पुढाकार घेणे हा त्यांचा स्वभाव असतो. परंतु कधीकधी घाई आणि रागामुळे काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. करिअर आणि व्यवसायासाठी आजचा दिवस कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. एखादा मोठा व्यवहार पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मात्र कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पूर्ण माहिती तपासून घ्या. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तथापि अनावश्यक खर्च टाळा. मित्र किंवा नातेवाईकांना मोठी आर्थिक मदत देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. एखादा शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कधी पण वडीलधार माणूस खोटे बोलत नसतात. त्यांनी आपल्या आधी 4 पावसाळे आगाऊ खाल्लेले असतात. म्हणून वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेणे नेहमी अचूक ठरते. घरात धार्मिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसतील. जोडीदारांशी गैरसमज दूर होऊ शकतात. अविवाहित लोकांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणे. आरोग्य सामान्य राहील, मात्र डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि पाणी अधिक प्रमाणात प्या. आणि उद्याचा दिवस काही बाबतीत सावधगिरी संकेत देत आहे. तर ते येणारे संकट कोणते ते जाणून घ्या. ग्रहस्थितीनुसार उद्या काही लोकांना विश्वासघाताचा अनुभव येऊ शकतो. आपल्या जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची माहिती लपवली जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. आर्थिक संकटाची शक्यता आहे. उद्याच्या दिवशी अचानक खर्च वाढू शकतो. वाहन दुरुस्ती, घरगुती वस्तू किंवा वैद्यकीय खर्च समोर येऊ शकतो. मोठी गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर थोडे थांबा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. अति घाई मातीत जाईल, म्हणून मोठी गुंतवणूक करणे टाळा. करिअरमध्ये सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी संवाद टाळा. वरिष्ठांशी बोलताना शब्दाची निवड योग्य ठेवा. कामात घाई केल्यास चुका होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक काम पुन्हा तपासून घ्या. कौटुंबिक बाबतीत घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. लहान गोष्टीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शांत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमजीवन
जोडीदाराशी संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून दुसऱ्याचं न ऐकता आपल्या दोघांत संवाद मिटवून घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. उद्याच्या दिवशी वाहन चालवताना विशेष सावध राहा. घाईगडबड टाळा. मागेपुढे नीट लक्ष देऊन गाडी चालवा. जंक फूड आणि तेलकट पदार्थ कमी खा. पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. तर घाबरू नका. संकट टाळण्यासाठी तुम्हाला मी उपाय पण सांगते. सकाळी सूर्यदेवांना जल अर्पण करा. ओम भौमाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. हनुमान चालिसाचे पठण करा. गरजू व्यक्तीला लाल फळ किंवा लाल वस्तू दान करा. राग आणि अहंकार टाळा. मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा, धनलाभ आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. मात्र उद्या काही आर्थिक आणि मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. संयम, सावधगिरी आणि योग्य निर्णय घेतल्यास मोठे संकट टाळता येईल. मित्रांनो, जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.